कधी घ्यायचं सर कुठे किरण सर बसले गाडी बसली. तर यस आपण या स्पर्धेदरम्यान या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली असे द लिजेंड ऑफ द बत्तीसवेळा टेनिस क्रिकेटमधील एक लिजेंड खेळाडू अभिजित दादा सोनटके यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान घेतोय. अमीर भैया मुलानी यांच्या शुभ हस्ते आपण अभिजित दादा सोनटके यांचा आपण यथोचित सन्मान घेतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका पार त्यांनी पाडलेली आहे, त्यांचा आपण यथोचित सन्मान घेतोय. अमीर भैया विनंती आहे आपण जयदादा सोनटके यांचा आपण सन्मान घेतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर मानाच्या अध्यक्ष चषकामध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांच्या मार्फत आपल्याला पार पाडलेली पाहायला मिळाली. सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट प्रतीक दादा कुठे आहेत ते मार्किंग करायचं आहे थोडस स्पीच. सर मॅच सुरू करा, इनिंग ब्रेक मध्ये आपण मार्किंग करून घेऊया, तोपर्यंत थोडस सर ऍडजस्ट करा. टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळते अभिजित दादा सोनटके उर्फ जयदादा यांचा आपण यथोचित सन्मान घेतोय. अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांच्या मार्फत पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. थँक्यू व्हेरी मच अभिदादा, आपण आमच्या स्पर्धेसाठी खूप योगदान दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू घेऊन येतोय सनीत सर आपले, अतिशय चांगला चेंडू. दरम्यान संताजी पाटील रेड सांगली पोलीस यांचा देखील आपण यथोचित सन्मान घेतोय. संताजी पाटील सांगली पोलीस यांचा आपण यथोचित सन्मान घेतोय. यावेळी देखील एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल घोषंगी स्वरूपामध्ये. मान्य श्री संताजी पाटील सांगली पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले रेड गावचे सुपुत्र, आज पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस मध्ये अतिशय चांगली सेवा बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आपण टीव्ही स्क्रीन वरती पहा यथोचित सन्मान करतोय. रेड टीमचे ते या ठिकाणी स्पॉन्सर आहेत. स्वीट हिटचा फटका आणि अमित पाटील बाद. राहुल पाटील त्याचबरोबर राहुल पाटील यांचा देखील आपण यथोचित सन्मान घेतोय. महाराष्ट्र पोलीस आणि शिराळा टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असलेलं व्यक्तिमत्व, आज पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस मध्ये ते कार्यरत आहेत आणि टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान त्यांचं आपल्याला लाभलंय. राहुल दादा तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्याकडून या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच क्रिकेटसाठी योगदान द्यावं आणि आपल्या शिराळा तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप उंच जावं अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संताजी पाटील साहेब या ठिकाणी विनंती आहे आपण या ठिकाणी एक दोनच शब्द या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. यस प्रतीक दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील पाहिलं तर अतिशय सुंदर नियोजन केलं, त्याबद्दल संताजी पाटील रेड सांगली पोलीस यांच्या मार्फत प्रतीकदादा पाटील यांचा सन्मान केला जात आहे. संपूर्ण रेड टीम आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय पोलीस संताजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सन्मान केला जातो एक अशा अध्यक्षाचा ज्यांनी प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण केलं. एक रॉयल स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन आले, प्रतीकदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. स्पर्धा मानाची, हक्काची, अभिमानाची आणि संपूर्ण स्वप्न त्यांनी पूर्ण केलं, यासाठी रेड टीम कडून हा सन्मान केला. थँक्यू सो मच संपूर्ण रेड टीम. थँक्यू सो मच संताजी पाटील साहेब, राहुल दादा पाटील साहेब, थँक्यू सो मच, मनापासून आभार. जाऊयात मॅचच्या दिशेनं. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम षटकार आला, अर्थातच श्रेयश याच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या जाऊन बसली ती 10. योद्धा 11 स्पोर्ट्स पनमरे वारून विपक्ष तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघामध्ये
रंगलेले हा दुसरा सेमीफायनल मॅच आणि मैदानामध्ये पहा गुल्हाची मार्क वरती सांगली एक्सप्रेस विजय पावले आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर सचिन. ISPL स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली आणि कष्ट मेहनत जिद्दीच्या जीवावरती आज पाहिलं तर अनेक टेनिस क्रिकेट त्याचबरोबर लेदर क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं नाव ज्या खेळाडूने कमवलं असा खेळाडू त्यांचं नाव आहे विजय पावले. पहिला चेंडू पाहिलं तर बॅक ऑफ द हँड आणि बॅट्समनला देखील या ठिकाणी बीट करून चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. थँक्यू अभिदादा, अतिशय चांगलं योगदान आमच्या स्पर्धेसाठी तुम्ही दिलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन निघाले तर विजय पावले. यावेळी पाहिलं तर वेगवान पद्धतीने चेंडू परंतु एक स्टिकच्या बाहेरून चेंडू रिलीज झालाय. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मध्ये 1-1-1-1. यावेळी देखील चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केले. या चेंडूवरती कोणती धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. म्हणजे महत्वाच्या मॅचला त्यांचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो. जब सीधी उंगली से ही निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या बात है. जास्त वेग न लावता फक्त व्हेरिएशन वरती भर देत असताना पाहायला मिळते विजय पावले. गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर त्यांची आपल्याला स्पीड पाहायला मिळालं. बुलेट ट्रेन सांगली एक्सप्रेस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू गेल्या मॅच मध्ये त्याची अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस त्याला ड्राय केलाय समोरच्या दिशेने. काउकॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण सुजल करत असताना आपल्याला पाहायला मध्ये एकच सिंगल आलेली आहे. 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरे षटक प्रगतीपथावरती चालू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 वरती एक स्ट्रायकिंग येत होती पाहायला मिळते श्रेयश. यावेळी व्हाईट बॉल श्रेयश पाहिला थोडासा सफल झालेला पाहिला. शेवटच्या क्षणी अतिरिक्त वेग जनरेट करण्याचा प्रयत्न केला होता विजय पावले यांनी परंतु लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू पडला आणि पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. 14 धावसंख्या पाहायला मिळते मैदानावरती. सुजल पाहिलं तर सुजल याच्या बॅटमधून गेल्या षटकाच्या शेवटी चेंडूवरती अप्रतिम षटकार आलाय. वेगवान पद्धती चेंडू तो क्रशर आपल्याला म्हणता येईल. हा चेंडू बरोबर बुटावरती चेंडू या ठिकाणी रिलीज केला विजय पावले आणि म्हणजे कमी रनअप घेऊन देखील एवढा वेग कसा जनरेट करतात त्यांनाच माहिती. कारण यासाठी त्यांनी खूप मेहनत कष्ट घेतलाय मित्रांनो. यावेळी देखील अतिरिक्त वेग पाहायला मिळतोय परंतु वेगावरती नियंत्रण नाहीये. यावेळी व्हाईट बॉल येत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे मौली 15. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि गती परिवर्तनने बीट केलंय. किती व्हेरिएशन पहा. म्हणजे चेंज ऑफ पेस आहे त्याचबरोबर स्पीड देखील आहे. वेगवेगळे चेंडू त्यांच्या भात्यामध्ये आहेत. हा वेगवान पद्धतीचे चेंडू परंतु हा देखील व्हाईट बॉल. 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती दुसरे षटक प्रगतीपथावरती चालू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16. यावेळी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्या बाहेर बॅट्समन सुजल याच्या बॅट मधून येतोय षटकार. काय स्ट्रोक सजवला श्रेयशाने. श्रेयश पहा लोअर फुल टॉस मिनी हेलिकॉप्टर बॉटमॅनचा अतिशय चांगला वापर. काय स्ट्रोक सजवलाय. अप्रतिम स्ट्रोक. कौतुक करावं तेवढं थोडं आहे सुयशाचं. त्याच्या नावामध्येच यश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक मोठं यश संपादन करेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. योद्धा 11 या टीमचा उगवता सितारा रायझिंग स्टार खेळाडू सुयश याच्या मार्फत विजय पावले यांच्या गोलंदाजीवरती शेवटच्या चेंडूवरती मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22. श्रीतेज आलाय. तिसरं षटक घेऊन आलाय श्रीतेज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू या चेंडूवरती पाहिलं थोडासा दूर जरूर राहिला परंतु एक सिंगल नक्कीच येईल. डायरेक्ट फेकी परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय सचिन. आणि स्ट्रायकिंग वरती जर पाहिलं तर सुजल ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. श्रेयश ज्याच्या नावामध्ये यश आहे असं श्रेयश आपल्याला पाहायला मिळतोय. सनी याच्या गोलंदाजीवरती देखील 1 षटकार. विजय पावले यांच्या गोलंदाजीवरती देखील 1 षटकार आलाय.
यावेळी पाहिलं तर लेग ब्रेक पडल्यानंतर चेंडू राईट झाला, काटा बदलला, निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये कोणती धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये श्रीतेज. हा देखील एक यंगस्टर खेळाडू आहे, रायझिंग स्टार खेळाडू, तिरुपती स्पोर्ट्स मांगले या टीमचा. चांगला स्ट्रोक. यावेळी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होत असताना आणि त्याच्याकडून झेल ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये पाहिलं म्हटलं जाताना कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. थोडंसं लेझी क्रिकेट, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, या प्रकाशामध्ये चेंडू साईड होणं देखील या ठिकाणी मॅटर करतं. स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो मूर्ती लहान कीर्ती महान सचिन. या विकेटचा फटका सजवायचा होता आणि पंच सांगतात की इट्स व्हाईट बॉल. 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरे षटक चालू आहे. 3 चेंडू तिसऱ्या षटकात रिलीज झालेले आहेत. चांगल्या धावसंख्ये दिशेने योद्धा 11 स्पोर्ट्स पनवेल वारून हा संघ मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी इनसाइड आउटचा फटका, चेंडू लाईटच्या तारेला या ठिकाणी थटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चेंडूमध्ये एक सिंगल आलेली आहे. 26 धावसंख्या झाली आहे. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झाले आहेत. गोलंदाजी मार्गवरती आपण श्रीतेज याला पाहतोय. एक उगवता सितारा आणि समोर पाहिलं तर श्रेयश, हा देखील एक उगवता सितारा रायझिंग स्टार खेळाडू आहे. ह्यावेळी व्हाईट बॉल मैदानामध्ये पाहिलं तर श्रेयश याच्या स्लॉटमध्ये चेंडू टाकले जात नाहीयेत, कारण स्लॉटमध्ये जर त्यांच्या चेंडू टाकले तर पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्याची क्षमता श्रेयश नक्कीच बाळगतो. जणू हातामध्ये तलवार घेऊन उभा आहे आणि जशी या ठिकाणी बाजी प्रभूंची तलवार फिरत होती त्याच पद्धतीने त्याची तलवार या मैदानावरती फिरत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील पहा पंच या ठिकाणी स्वतः चेक करतायत की काय. विजय माळी कुठे असाल प्लीज या. व्हाईट बॉल आलाय मैदानामध्ये. विजय माळी जर कुठे असाल सोन्या भाऊ यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. मैदानामध्ये जशी ही इनिंग संपेल तसं तुम्ही लाईन आउट करून घ्यायचं आहे, विनंती आहे. व्हाईट बॉलर आहे. यस, मॅच सुरू करा प्लीज, विनंती आहे श्रीतेज. या चेंडूवरती हल्ला चढवलाय, डाऊन द ग्राउंड, समोर क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय का पाहूया. झेल ड्रॉप, चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. श्रेयशच्या बॅट मधून येतोय चौकार. पहा चेंडू टर्न झाला, विड द टर्न खेळला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि योद्धा 11 स्पोर्ट्स पनवेल वारून हा संघ नक्कीच अतिशय चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. न डगमगता न घाबरता अतिशय चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूंच्या मार्फत. यावेळी शॉट फसलाय की काय, जास्त वेळ चेंडू मध्ये जातोय त्या ठिकाणी सुजल आहे आणि झेल पकडलाय. चांगली बॅटिंग, अतिशय चांगली बॅटिंग करून या ठिकाणी श्रेयश बाद झालाय. त्याचं काम त्यांनी केलंय. यंगस्टर खेळाडू आज पाहिलं तर या खेळाडूने नक्कीच संपूर्ण खेळाडूंना इम्प्रेस केले, संपूर्ण प्रेक्षकांना या खेळाडूने इम्प्रेस केलेलं आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 32 धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. 32 का 36 मौली. नवीन बॅटर आलाय रोहित आणि स्लॉटचं षटक घेऊन आलाय तो दत्ता बांबवडे. समोर पाहिलं तर बॅटिंग मार्कवरती जो सलामीला उतरला होता सचिन. शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये कशी बॅटिंग करेल. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू बॅक ऑफ द हँड आणि बरोबर या ठिकाणी बुंदा चेंडू सरांच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर सांगता येईल. अतिशय सुंदर चेंडू, स्विंगिंग यॉर्कर, हवेमध्ये थोडीशी हरकत केली चेंडूने आणि अक्षरशः बॅट आणि पायाच्या मध्ये जे अंतर होतं त्याच मधून हा चेंडू रिलीज झाला. अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा दत्ता तयार. हा देखील लोवर फुल टॉस चेंडू, एक धाव नक्कीच ऍड होईल. म्हणजे स्लॉटच्या षटकामध्ये दत्ता याला का थांबवलं होतं, नक्कीच ही वेगळी स्ट्रॅटेजी आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये अतिशय
अनुभवी गोलंदाज हवा असतो आणि तो अनुभव या खेळाडूकडे आहे. गेल्या वर्षी झालेली वांगी प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवलेली होती असा दत्ता बांबवडे एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे. स्लोअर बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेले चेंडू, परंतु पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. जास्त चेंडू टर्न झाला आणि जास्त टर्न झाल्यानंतर पंच सांगतात की हा व्हाईट बॉल. 33 धावसंख्या स्कोर कार्डवरती 34 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड होते. म्हणजे आतापर्यंत एक्स्ट्रा जास्त चेंडू रिलीज केले जवळजवळ 12 वाईट. यावेळी पाहिलं तर अतिशय सुंदर चेंडू, वेगवान पद्धती चेंडू, चांगली गोलंदाजी करतो स्लॉटच्या षटकामध्ये दत्ता बांबवडे. योद्धा 11 स्पोर्ट्स पनमुडे वारून या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3.3 षटकामध्ये 34 धावसंख्या. चौथं षटक चालू आहे. या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आहेत. शॉर्ट बॉल स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता परंतु या चेंडूवरती अतिरिक्त वेग होता. टाइम झालेला नाहीये. सचिन थोडासा स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला या इनिंग मध्ये, कारण सलामीला आलेला होता परंतु अजून देखील त्याला लय सापडलेला नाहीये. श्रेयश अतिशय चांगली बॅटिंग करून बाद झाला, कारण त्याच्या मार्फत जर पाहिलं तर एक चौकार 2 षटकार आलेले पाहायला मिळाले. यावेळी पाहिलं तर डाऊन दी ग्राउंड चेंडू वन बाउन्स निघून जातोय. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा येतोय चौकार. पहा ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने लॉफ केला. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका आणि या चेंडूवरती चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये यावेळी पाहायला मिळतोय. आणि यावेळी पाहिलं तर बॅट्समन बाद झालाय. 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकानंतर योद्धा 11 स्पोर्ट्स पनमुडे वारून या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता असेल तर 39 धावांचं आव्हान घेऊन लवकरच 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरतील. तोपर्यंत विनंती आहे योद्धा 11 स्पोर्ट्स पनमुडे वारून आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला अमित पाटील सर्व खेळाडूंना घेऊन आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पाहतोय मानाचा अध्यक्ष चषक 2025 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही अतिशय सुंदर भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा महत्वपूर्ण मॅच पहिल्या सेमीफायनल मॅच मध्ये अर्थातच नागभूमी स्पोर्ट्स 32 ही टीम फायनल मध्ये धडक मारलेली आहे. आणि दुसऱ्या सेमीफायनल मॅच या मॅच मध्ये जर पाहिलं तर योद्धा 11 स्पोर्ट्स पनमुडे वारून या संघाने 38 धावसंख्या केलेले जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. आणि ते आव्हान पेलण्यासाठी तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाचे 2 सलामीवीर लवकरच मैदानामध्ये उतरतील. बरोबर या ठिकाणी 12 वाजलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पाहतोय की आहे की संपूर्ण 32 शिराळकर या संपूर्ण नाईट क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे 12 वाजलेले असून देखील हे संपूर्ण प्रेक्षक आणि ही संपूर्ण स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून जे आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील प्रेक्षक ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पाहत असतील त्यांना आपण या ठिकाणी मानाच्या अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून तुमचं खूप खूप आपण आभार व्यक्त करतो. अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवली आणि ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर स्टार टेनिसच्या माध्यमातून कव्हर केलेली आहे. त्यांचा देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. चला सामना स्पीडअप घ्या विनंती आहे. योद्धा 11 स्पोर्ट्स पनमुडे वारून या संघाने क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू त्यांचं नाव आहे विजय पावले. सांगली जिल्ह्याचा मान अभिमान आणि सन्मान विजय पावले आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो बॅट्समन दत्ता बांबवडे आपल्याला पाहायला मिळतंय. 39 धावांचं आव्हान असेल आणि पहिलं P1चं षटक कोण घेऊन येत आहे? आय थिंक अमित पाटील. ही मॅच नक्कीच पाहण्यासारखी असेल कारण लो स्कोरिंग मॅचेस अनेक वेळा हाय व्होल्टेज होत असताना मला पाहायला मिळाला आणि ही मॅच देखील तशीच व्हावी अशी प्रेक्षकांची इच्छा असेल.
तर कशी होते पाहूया. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्याचमुळे असंख्य भारतीयांच्या हृदयावरती अक्षरशः राज करतोय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. दुसरा सेमीफायनल सामना 39 धावांचा आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ. पहिला चेंडू अमित पाटील. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. समोर थोडंसं पुढे येऊन कवचच्या वरून हा स्ट्रोक सजवायचा होता, परंतु गोलंदाजांनी पाहिलं तर बॅट्समनला रीड केलं. त्याला फॉलो केलं. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. या चेंडूवरती कोणताही रूम दिलेला नाहीये. पहिला चेंडू डॉट येत आहे. अमित शेवटपर्यंत हा योद्धा मैदान लढवणार यामध्ये कोणतीही शंका नाही. एक चांगला गोलंदाज आहे. पनमरे एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध आहे. यावेळी शॉर्ट बॉल. शॉर्ट ऑन पुलचा फटका. चेंडू टू बाउन्स अडवला जातो. त्या ठिकाणी चप्पल चित्ताय सचिन. जो स्क्वेअर लेग अँड काव कॉर्नर रिजनचं संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी कव्हर करतोय त्याचं नाव आहे सचिन. आणि सचिन याचं देखील कौतुक करावं लागेल. थोडासा बॅटिंग करत असताना अयशस्वी जरूर ठरला, परंतु फिल्डिंग मध्ये चांगला एफर्ट देतोय. स्ट्रायकिंग एंडमध्ये जर पाहिलं तर दत्ता आलाय. अमित पाटील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काव कॉर्नर रिजनच्या वरून दत्ता बांबवडेच्या बॅट मधून येतोय षटकार. मिडल ऑफ द बॅट. थोडासा चप्पल झाला, झुकला आणि ठोकला. चांगली बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते दत्ता बांबवडे याची. स्लॉट मध्ये जर त्याच्या चेंडू टाकले तर पहिले चेंडू देखील तो पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याची क्षमता बाळगतो दत्ता बांबवडे. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेला चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव आलेली नाहीये. डॉट बॉल होत आहे. पहिला चेंडू डॉट, तदनंतर एक धाव, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट बॉल. चांगला कमबॅक करेल अमित. अमित विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट मिळवण्यासाठी त्यांनी पहिलं षटक घेतलेलं आहे, पॉपलेचं षटक. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेट घेण्याचा प्रयत्न अमित त्याचा असेल. यावेळी पाहिलं तर शॉट फसलाय आणि विकेट टेकर, परंतु पाहिलं तर पॉइंट रिझन मध्ये होती या चूक. आकाश मोहिते. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की विकेट टेकर गोलंदाज आहे. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. ही जर विकेट मिळाली असती तर एक आनंदाची गोष्ट ठरवू शकलेली असती योद्धा 11 स्पोर्ट्स पनमरे वारून या टीमसाठी. परंतु पॉइंट रिझन मध्ये सेल ड्रॉप झालाय. असे सेल ड्रॉप करणं म्हणजे धोक्याची घंटा. पुन्हा एकदा बॉल तयार अमित आणि समोर आहेत ते विजय पावले. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेलं आहे. यावेळी नक्कीच चुकीला माफी नाही. इनसाइड आउटचा फटका अतिशय चांगला क्रॅकिंग कव्हर्ड आहे. विजय पावले यांच्या बॅट मधून येतोय आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय तो चौकार. पॉवरप्लेच्या वरून हा स्ट्रोक सजवलाय आणि या चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12. चला लगेच क्षेत्र सजवून घ्या विनंती. योद्धा 11 स्पोर्ट्स पनमरे वारून आणि दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन आलेला तो आकाश मोहिते. संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनची धुरा कशी सांभाळतो हे देखील पाहण्यासारखं असेल. दत्ता बांबवडे याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय. एक वेगळा कॉन्फिडन्स देखील बिल्ड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण चेंडू मिडल झाला, षटकार आला की बॅट्समन पाहिलं तर एक वेगळ्या लयमध्ये बॅटिंग करत असतो. त्याच लयमध्ये तो शेवट करेल का हे देखील पाहण्यासारखं असेल. बॉल तयार आकाश मोहिते. ओव्हर द विकेट. यावेळी बॅटची इनसाइड एज घेतली. पाठीमागे पाहिलं तर अमित पाटील यांनी 1 बाउन्स चेंडू अडवला. पहिला चेंडू डॉट येत आहे. स्क्वॅरचा फटका जरूर सजवायचा होता, परंतु आकाश मोहिते याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर चेंडू त्याचे पडल्यानंतर खाली राहतात. त्याच्या चेंडूला अतिरिक्त वेग आहे. वेगाबरोबर चेंडू पडल्यानंतर खाली राहतात. परंतु यावेळी ओव्हर पिच बॉल इनसाइड ऑफचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. या चेंडूवरती येतोय चौकार. अतिशय चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. अर्थातच दत्ता बांबडे यांच्या बॅटमधून. टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पहा. अतिशय देखणा दर्जा स्ट्रोक. पाठीमागे
श्रेयश होता, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून हा चौकार गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक पाठीमागे डीप मध्ये पाठवला जातोय. पुन्हा एकदा बॉल तयार आकाश. यावेळी स्क्वेअर कचा फटका सजवायचा होता. बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. या चेंडूवरती एकच सिंगल येईल. आता स्ट्राईक पाहिलं तर विजय पावले यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17. 17 वरती कोणती विकेट गेलेली नाहीये. आता कोणत्या संघाला खतरा होईल हे देखील पाहण्यासारखं असेल. ए बी डिव्हिलियर्स यांचा जर्सी नंबर 17 मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकार मारण्याची क्षमता बाळगतात आणि विजय पावले देखील त्याच पद्धतीचे फलंदाज आहेत. यावेळी डान्सिंग डाऊन विकेट इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफ रिजनच्या वरून बॅट्समन विजय यांच्या बॅट मधून येतोय षटकार. क्रिकेटचा दर्जा दाखवणारा विजय यांच्या बॅट मधून हा षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. पायाचा अतिशय चांगला वापर केला. पद्धत आली त्याचा अतिशय चांगला वापर केला आणि मिडल ऑफ द बॅट यावेळी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन. थोडेसे फंबल झाले विजय पावले कारण सिमेंट विकेट आहे. सिमेंट विकेटवरती पाहिलं तर थोडेसे स्लिप खेळाडू होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील विजय पावले थोडेसे स्लिप झाले, परंतु एक धाव नक्कीच कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. 24 धावसंख्या पाहायला मिळते. कारण लगातार आपण जेव्हा क्रिकेट खेळत असतो तेव्हा या ठिकाणी अनेक वेळा काही दुखापतीशी आपल्याला सामना करावा लागतो आणि विजय पावले जर पाहिलं तर संपूर्ण त्यांचं सत्र म्हणजे डे नाईट फॉर्मॅटमध्ये ते कंटिन्यू क्रिकेट खेळत आहेत. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 रन लॉस ऑफ दी 0 विकेट. आपण रघु बापू यांना टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. त्यांच्यासोबत सचिन लाले आहे. खूप मोठं सहकार्य आहे. शिवाय टेनिस क्रिकेटसाठी लिजंड खेळाडू आहेत. जुने जाणते खेळाडू. फ्रीकिकचा जादूगार आहे आणि त्यांचं गोलंदाजी जर पाहिली तर अतिशय चांगली गोलंदाजी त्यांची आहे. सुहास खोत यांची स्वतः त्यांचा स्पोर्ट्स शॉप देखील आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. अजय आलाय तिसरे षटक घेऊन. समोर विजय पावले. अजय आणि विजय. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय म्हणजे थोडंसं या ठिकाणी ताकदीचा अंदाज घेतलेला आपल्याला पाहायला मिळते की आगळी वेगळी ऍक्शन आहे अजयाची. पहिल्या चेंडूवरती विजय यांनी ताकदीचा अंदाज घेतलाय. ह्यांना तर नक्कीच पाहण्यासारखा एक फटका पाहायला मिळेल. मेनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. आकाश यांनी चेंडू उडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला होता परंतु थांबवलाय. 10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जर षटकार वाचवले असते तर ही मॅच देखील ऑन झालेली आपल्याला पाहायला मिळाली असते, परंतु अजून देखील मॅच ऑन आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुन्हा एकदा अजय तयार. शॉर्ट बॉल त्याला चॉप केलाय. समोर 1 बाउन्स चेंडू अडवला जात आहे. एक धाव कंप्लीट. 27 धावसंख्या पाहायला मिळते. अजय याने नक्कीच इम्प्रेस केले. या षटकामध्ये पाहिलं तर त्यांनी फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 चेंडू रिलीज केलेले आहेत. हा देखील अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस 1 बाउन्स चेंडू लावला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा विजय यांचं. फिटनेस वरती अतिरिक्त भर विजय यांची नेहमी पाहायला मिळते. आज देखील ते बरोबर 5:30 वाजता उठून फिटनेसची प्रॅक्टिस करतात आणि बॉडी वर्कआउट नेहमी करत असतात. फक्त खेळण्यापुरतच क्रिकेट खेळत नाही तर त्या अगोदर जर पाहिलं तर वॉर्मअप देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे आज आता इथूनच विजय पावले मुंबईला जाणार आहेत. म्हणजे किती बेजी शेड्यूल आहे पहा. क्षेत्ररक्षण पहा. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या खेळाडूचं. निहाल ग्रुप संत निहाल ग्रुप प्रेझेंट महाबळेश्वर या अतिशय मानाच्या स्पर्धेमध्ये संत बाळूमामा स्पोर्ट्स या टीम मधून ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळत असताना आपल्याला नक्कीच उद्या पाहायला मिळतील. फर्स्ट प्राइज 3 लाख आणि या चेंडूवर चढवला हल्ला. अतिशय चांगला स्ट्रोक. दर्जेदार स्ट्रोक. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. येतोय षटकार.
का स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ 6व्या स्टंपवरती शफल झालेले पाहायला मिळाले आणि तदनंतर छत्रपती शिवरायांच्या तलवारीप्रमाणे त्यांची बॅट तळपली आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल म्हणजे कोणताही गडी त्यांचा बाद झालेला नाहीये. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट विजय पावले आणि दत्ता बांबोडे यांच्या मार्फत. विजय पावले तुम्हाला या ठिकाणी निहाल ग्रुप मांगली टीम जशी मॅच संपेल सर्व खेळाडूंनी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे, व्यासपीठाच्या दिशेने, हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येत आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता असेल आणि मॅच फिनिश. मांगली टीम प्लीज या, व्यासपीठाच्या दिशेने या प्लीज. दोन्ही फायनलिस्ट अखेरीस आपल्याला भेटले गेले आणि यासाठीच अट्यास केला होता की हा शेवट गोड व्हावा आणि शेवट गोड होणारच आहे. कारण की या स्पर्धेसाठी दोन्ही टीम भेटले. तिरुपती स्पोर्ट्स मांगले टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नागभूमी टीम शिराळा संघ. या मैदानामध्ये होम ग्राउंड आहे, इलाका भी